नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा माझं चुकलं भाग 4. सर्व कामं आटोपून नंदा खोलीत आली. बिछाण्यावर आडवा होऊन किशोर पुस्तक वाचित होता. आल्या आल्या तिने त्याच्या हातातलं पुस्तक खेचून घेतलं आणि त्याच्या शेजारी झोपत म्हणाली, रात्री बिछाण्यात आल्यावर देखील बायकोकडे बघावं असं वाटत नाही का तुम्हाला? किशोर हसला. तिच्याकडे वळत म्हणाला, असं कोण म्हणतं? म्हणायला कशाला हवं? माझी वाट बघायची सोडून पुस्तक वाचत बसता त्यावरून कळतं. अगं, पण तू येईपर्यंत तरी वेळ जायला हवा ना, म्हणून वाचत होतो. अशा वेळी खेळण्यासाठी एखादे मूल हवं असं वाटत असेल ना तुम्हाला? अधूनमधून तुला काय झटका येतो काय ग? हे बघ, हा विषय काढायचा असेल तर मी बाहेर जाऊन झोपतो. गेली 7-8 वर्षे मी हा विषय काढायचा नाही असं सांगत आलोय, तरीही तू तो न विसरता काढतेस. स्वतःलाही मनस्ताप करून घेतेस आणि मलाही देतेस. असं त्राग्याने म्हणून तो नंदाकडे पाठ करून झोपला. ती उठून त्याच्या कानापाशी आली. तुम्ही माझ्याकडे पाठ करून झोपलात ना, की मला वाटतं. काय वाटतं? तुमच्या त्या बाजूला माझी सवत असावी, तुम्हाला हवं असलेलं मूल देणारी. नंदा, तुम्ही माझ्याकडे पाठ करून आणि तिच्याकडे तोंड करून झोपावं. तिच्या मुलाकडे तोंड करून मी त्याला कुशीत घेऊन झोपावं. तुम्ही पत्नी सुख घ्यावं, मी पुत्र सुख घेईन. अशाने वेड लागेल तुला नंदा. मग तुम्ही लग्न करा. खेळण्यासाठी मला तुमच्या रक्तामांसाचं मूल आणून द्या. तुमच्या वंशाला दिवा मिळवून द्या. नंदा, तुला या गोष्टी सोप्या वाटतात? उद्या खरोखरच सवत येऊन उरावर बसली, उठता बसता झिंजा धरू लागली, मग तुझ्या सांगण्याचा तुलाच पश्चाताप होईल. सवत अशी मिळाली तर मी इथून दूर निघून जाईन. तिला अडचण होऊन राहणार नाही. पण तुम्हाला मूल होऊ दे. काय मूल 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 लावलंयस ग? पण मला वाटतं, सांगत नसल्या तरी सासूबाईंनाही तुम्हाला एखादं मूल हवं असं वाटत असेल. तिलाही वाटत नाही. या बाबतीत माझे विचार तिला पटतात. मी दुसरं लग्न करावं असं तिला वाटत नाही. तुला हे माहीत आहे. अनेकदा तिने तुला तसं सांगितलं पण आहे. तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण माझ्या मनाला बोचणी लागून राहते. कसली? मी तुमची वंशवृद्धी करू शकत नाही याची. बोचणी लागण्याचं काय कारण? नंदा, यात तुझा काडी इतकाही दोष नाही. हे जग निसर्ग नियमाप्रमाणे चालतं, माणसाच्या इच्छेप्रमाणे नाही. कुणी फुलावं कुणी फळावं हे निसर्ग ठरवतो, माणूस नाही. विश्वाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत. नंदा, सर्वच फुलांना फळं येती तर फळांना हे जग अपुरं पडलं असतं. फळभराने झाडे मोडून पडली असती, निसर्गाचा समतोल ढळला असता. तो ढळू नये म्हणून काही फुलांना अफलित राहावं लागतं. किशोर बोलत होता, नंदा ऐकत होती. त्यांचं बोलणं संपलं तरी ती किशोरकडेच पाहत होती. बोलत का नाहीस? तिची हनुवटी आणखी वर करून तिच्या डोळ्यात पाहत किशोरने विचारलं. पंडितापुढे मी अडाणी बाई काय बोलू? किशोरने तिचे गालगुच्चे घेतले आणि म्हणाला, तू अडाणी? तू अडाणी? मग शहाणं कोण? अर्थशास्त्र घेऊन पदवीधर झालेल्या बाईला अडाणी म्हणायचं? कसलं अर्थशास्त्र आणि कसली पदवी? आता विचारलं तर त्यातलं काही सांगता यायचं नाही मला. घोकमपट्टी करून पास झाले.
पण घोकंपट्टी करून ते लक्षात ठेवायलाही या डोक्यात काहीतरी असावं लागतंच ना. नंदा काही बोलली नाही. पुन्हा एकदा तत्वज्ञान सांगून किशोरने तिला गप्प केलं होतं. सिलिंगकडे पाहत ती विचार करत होती. इतक्यात तिला आठवलं. तिने किशोरकडे तोंड वळवलं आणि म्हणाली, बरी आठवण झाली. कसली? मी विचारीन त्याचं खरं खरं उत्तर देणार. कधी खोटं बोललोय? कुणास ठाऊक. तुम्ही सांगितलं ते खरं मानत आले. विचार काय करायचं ते? हल्ली सुनील भेटला होता तुम्हाला? का? तू जातेस ना त्याच्या घरी? मी जाते. मी तुम्हाला विचारते. नाही. का? निदान दिसला तरी होता? नाही, दिसला पण नाही. आठवा बरं. आठवायचं काय त्यात? परवाच्या दिवशी. परवा? नाही बुवा. सेंच्युरी बाजारच्या बसस्टॉपवर. हां. परवाच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तिथून गाडी घेऊन येत होता. त्याने स्टॉपवरूनच तुम्हाला हाक मारली, पण तुम्ही निघून गेलात. असेल. मी हाक ऐकली नसेल. खोटं. खरंच सांगतो. काय खरं सांगता? त्याने हाक मारली असेल, पण मी ऐकली नसेल. गाडी चालवताना माझं इकडे तिकडे लक्ष नसतं. त्यात संध्याकाळच्या वेळी त्या रस्त्याला किती ट्रॅफिक असतंय ठाऊक आहे तुला? पण तुम्हीच त्याला एकदा म्हणाला होता. काय? काही दिवसापूर्वी. काय म्हणालो होतो? म्हणाला होता, सेंच्युरी बाजारच्या बसस्टॉप जवळून माझी गाडी जाऊ लागली की तिथे तू आहेस का हे बघण्याची सवयच लागली मला. एखाद्या रविवारी देखील मी तिथून जात असलो तर स्टॉपवर बघतो. किशोर पुरता अडकला होता. पकडला गेला होता. सहज म्हणून बोललेले शब्द नको त्यावेळी असे तोंडघशी पडतात हे त्याला कळलं होतं. आता काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं. तिची नजर टाळून तो गप्प बसला. गप्प का झालात? म्हणाला होतात ना असं. किशोर गप्प राहिल्यामुळे काहीतरी पाणी मुरतं हे तिनं ओळखलं होतं. त्यामुळे तिला चेव चढला होता. हो. मग परवा तुम्ही त्याला पाहिलं नाही? पण या प्रश्नाचे उत्तर न देता त्याने तिला जवळ ओढलं आणि चुंबन घ्यायचा प्रयत्न करू लागला. परंतु उत्तर टाळण्यासाठी किशोरने घेतलेला हा पवित्रा तिला आवडला नाही. तिने त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. अगं पण असल्या साध्यासुध्या गोष्टीवरून तू माझ्याबरोबर भांडणार आहेस का? ही साधी गोष्ट नाही. फार मोठा अर्थ निघू शकतो या गोष्टीतून. तुम्ही सुनीलला पाहिलं होतं की नाही? पाहिलं होतं. मग गाडी का नाही थांबवलीत? मला मध्ये एका पार्टीकडे जायचं होतं. तो काय तुम्हाला घरी सोडायला सांगणार होता? मला तेवढाही वेळ नव्हता. पुन्हा खोटं बोलताय. खरंच. मग सुनील दिसला होता, पण मी घाईत होतो असं मला त्या दिवशीच का नाही सांगितलं? विसरलो ग. मला पटत नाही. तुम्ही काहीही सफाई दिलीत तरी मला अभिप्रेत आहे तो अर्थ मी घेतलाय. असं बोलून ती उशीत तोंड खुपसून रडू लागली. किशोर डोक्याखाली हात घेऊन शिलिंगकडे पाहत पडून राहिला. थोड्या वेळाने तो नंदाच्या जवळ सरकला. पाठमोऱ्या तिला मिठीत घेतलं. तिने त्याला दूर ढकलायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड घट्ट होती. तिने प्रतिकार थांबवला. प्रतिसादही दिला नाही आणि विरोधही केला नाही. काही वेळ किशोर काही बोलला नाही. तिच्या सर्वांगावर हात फिरवीत राहिला. मग तिच्या गालावर गाल घाशीत त्याने हलकेच हाक मारली. नंदा, मानलं तुला.
माझी तुला समजून घेण्यात चूक झाली होती. हे ऐकताच ताकद एकवटून नंदाने किशोरला दूर ढकललं आणि चवताळलेल्या वाघिणीसारखी त्याच्याकडे पाहत म्हणाली, म्हणजे तुम्ही माझा संशय घेतला होता ना? त्याला त्याला संशय म्हणता येणार नाही. मग तुम्ही त्याला काय नाव ठेवलंय? पण आता माझं मन साफ झालंय. तिला पुन्हा जवळ ओढीत किशोर म्हणाला. तिने त्याला झिडकारलं. तुमचं मन साफ होणं शक्य नाही. खरंच सांगतो नंदा. संशय कॅन्सरसारखा असतो. तो जेव्हा व्यक्त होतो तेव्हा नाहीसा होण्याच्या आशा संपलेल्या असतात. माझ्या स्वच्छ मनाची ग्वाही कशी देऊ मी तुला? काही गरज नाही. यापुढे मी सुनीलच्या घरी जाणार नाही. असं करू नकोस. का? मला संकुचित मनाचा म्हणेल तो. काही काळ का होईना, पण माझं मन शंकित झालं होतं. ते त्याला सांगू नकोस. ते त्याला आधीच कळलंय. तुम्ही त्याला गाडी थांबवली नाही तेव्हा. तो म्हणाला तसं? हो. काय म्हणाला? तू इथे येतेस हे किशोरला आवडत नसेल तर इथे आली नाहीस तरी चालेल. मुलं काय थोड्या दिवसांनी तुला विसरतील. माझ्या मुलांसाठी तुमच्या संसारात आलेली कटुता मला नको आहे. तू काय सांगितलंस? मी त्याच्यावर रागावले. म्हणाले, तू अजून किशोरना ओळखलं नाहीस, पण त्याने तुम्हाला कधीच ओळखलंय. मीच ओळखू शकले नाही. असं म्हणू नकोस नंदा. नंदा काही बोलली नाही. कुत्सितपणे हसली. काम, क्रोध, मद, मत्सर आदी काही वेळा विजय नाही मिळवत माणसाला, विशेषतः माझ्यासारख्याला. तुमच्यासारख्याला म्हणजे? तू हुशार आहेस, तुला माहीत आहे. म्हणजे नेहमीचंच. ईश्वराने तुम्हाला सर्व सुखे दिली, पण अपत्य सुख दिलं नाही. त्यामुळे तुमचं मन दुबळं झालंय आणि म्हणून असल्या मनोविकारावर तुम्ही काबू ठेवू शकत नाही. असंच ना? म्हणजे मूल नाही म्हणून तुमचं मन दुबळं राहणार, तुमच्या मनावर तुमचा ताबा नसणार आणि तुम्ही माझ्यावर संशय घेत राहणार. नाही नंदा, तसं नाही ग. तुम्ही दुसरं लग्न करा. मूल झालं की तुमचं मन तुमच्या ताब्यात येईल. मी पुन्हा एकदा सासूबाईंना सांगते. ही गोष्ट तू आईपर्यंत नेऊ नकोस. नेणार. कृपा माझ्याशिवाय सुनील बरोबर पिकनिकला जायला तयार नाही, म्हणून त्यांनी मला जायला सांगितलं होतं. मी का जात नाही ते कळायला नको त्यांना? पण तुला जाऊ नको म्हणून कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? माझ्यावर विश्वास तुमचा नसताना मी सुनील बरोबर पिकनिकला जाणं बरं नाही हे मला नाही कळत. माझा विश्वास आहे तुझ्यावर नंदा, खरोखर आहे. मग कुणावर नाही? सुनीलवर? त्याच्यावरही आहे ग. समजून घे नंदा मला. माझं मन दुबळं आहे. काही वेळा मला काय करावं, कसं वागावं हे कळतच नाही. आईने लाड करून लहानपणापासून मला कुकुल बाळ करून ठेवल्यामुळं मी दुबळा झालो आहे. वडिलांच्या उग्र स्वभावाच्या धाकामुळे भित्रा झालो. आईची वाजवीपेक्षा जास्त माया आणि वडिलांची अवाजवी कडक शिस्त यामुळे मी पांगळा झालो. तारुण्यात आल्यावर वडील वारले आणि आईनेही पदराखालून मला जगासमोर आणून उभं केलं. या नव्या जगात मी बावरलो होतो. हळूहळू जगाशी समरस होतोय. अशा वेळी काही चुकलं तर मला सांभाळून घेणारं तुझ्याशिवाय कोण आहे ग नंदा? नंदा गप्प होती. बोलतोय त्यातलं खरं किती खोटं किती अजमावीत होती. घेशील ना सांभाळून? तिच्या मिठीत
शिरत त्याने विचारलं. गुन्हा कबूल केलाय, शरणही आलेत, आता ताणून धरता कामा नये असं नंदाला वाटलं. मग येणार रविवारी पिकनिकला? मी? हो. का? सुनीलला पटलं पाहिजे. मी तुमचा संशय घेत नाही ते. तू एकटीच जा. बरं, नका येऊ. पण संध्याकाळी आम्ही परतल्यावर मला न्यायला तरी सुनीलच्या घरी याल? हो, असं म्हणून त्याने तिच्या भोवतीचे आपले बाहुपाश घट्ट केले आणि नकळत तिनेही. बेल वाजताच आईंनी दरवाजा उघडला. नंदा आली होती. ती आत येताच आई हसल्या, म्हणाल्या, ए बाई, कल तू येवक नाही. पोरगी वाट बघत होती तुझी. पण काल सुनील त्यांना बाहेर घेऊन गेला होता ना? होय होय. तुका कसा कळला? त्यानेच फोन केला होता. असा? नंदा आल्याचं कळताच दोन्ही मुलं बेडरूममधून धावत बाहेर आली आणि नंदाला बिलगली. पोटभर भेटा मावशेक, असं म्हणून आई आत निघून गेल्या. मावशी, आम्ही काल पिक्चर बघितला, हो की नाही रे प्रसाद? आपण सांगितलेलं खरं वाटावं म्हणून कृपाने प्रसादची साक्ष काढली. प्रसादने मानेने होकार दिला. नंदा हसली आणि विचारलं, कुठला पिक्चर पाहिला? नटवरलाल. वा, अमिताभ बच्चनचा? हो, प्रसाद म्हणाला. प्रिया मावशीने आम्हाला कॅडबरी पण घेऊन दिली, कृपा म्हणाली. प्रिया मावशी आली होती? हो. कुठे आली होती, इथे की टॉकीजवर? टॉकीजवर. पण हा प्रश्न आपण उगाचच विचारल्यासारखं नंदाला वाटलं. आपण इथे येतो ते या मुलांसाठी. हा प्रश्न विचारण्याची आपल्याला काय गरज होती? का कुणास ठाऊक, पण अलीकडे तिला प्रियाशी असलेले सुनीलचे संबंध आवडत नव्हते. प्रियाचा तिला राग यायचा. सुनीलचे प्रियाशी असलेले संबंध सुनीताला सुद्धा माहीत होते. किंबहुना ते तिच्या संमतीनेच चालू होते. सुनीता असताना आपण कधी प्रियाचा द्वेष केला नव्हता. मग आत्ताच का करतोय हे तिला कळत नव्हतं. प्रियाच्या नादाला लागून तो मुलाकडे दुर्लक्ष करतोय किंवा उद्या तो तिच्याशी लग्न करील. तिला मूल झाल्यावर ती या मुलांचा द्वेष करील अशी ही परिस्थिती नव्हती. तो प्रियाशी लग्न करणार नाही याबद्दल तिची खात्री होती. प्रियाला सुनीलने तशी कल्पनाही दिली होती. सुनीता खूप नाजूक होती, असंतुष्ट होती. थोड्याशा अतिसुखाने देखील ती तृप्त व्हायची. ती मंद काम करत होती. सुनील चंड काम होता. काम सुख भोगण्यासाठी हे जोडपं अगदी विजोड होतं. आपल्याला सुनीलकडून अखंड सुख मिळत असलं तरी सुनीलचं आपण समाधान करू शकत नाही. त्याच्या कामशक्तीला योग्य तो प्रतिसाद आणि साथ देऊ शकत नाही. त्यांच्या पुढे आपण रतिक्रीडेत कमी पडतो. त्यामुळे तो अतृप्त राहतो. याची जाणीव सुनीताला थोड्याच दिवसात झाली. सुनील रोज असाच अतृप्त राहिला तर तो वेगळ्या मार्गाने जाईल, कदाचित वेश्यागमनही करील अशी भीती तिला वाटू लागली. असल्या घाणेरड्या मार्गाकडे वळण्यापूर्वी आपण काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असं तिने ठरवलं होतं. त्या दृष्टीने ती रात्रंदिवस विचार करू लागली. रतिसुखाच्या वेळी आपलं जेव्हा पूर्ण समाधान होतं तेव्हा त्यांची गती वाढलेली असते, पण आपल्याला ते सुख असह्य होतं. आपण त्यांना दूर ढकलतो. सुखाचा परमोच्च क्षण गाठण्यापूर्वीच त्यांना दूर व्हावं लागतं. अशा वेळी त्यांची अवस्था आपल्याने बघवत नाही. त्यांचं पत्नीत्व स्वीकारल्याची आपल्याला शरम वाटते, पण आपला नाईलाज असतो. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि
चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.